आम्ही बी आणत असतो आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ देणार नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. आम्ही गावखेड्यात हे अंतर लावतात भांडण हे नेते हे नमुने झाले हे भांडण लावू दे आमचं. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मनोज जरांगे बने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब करेंगे. महाराष्ट्र के कोने कोने से नवी मुंबई शहर में मराठा समाज आए हुए थे और 2 दिनों तक लगातार आंदोलन किया. इसके बाद शिंदे सरकार को झुकना पड़ा और उनकी बातों को मानना पड़ा. ऐसा मैं नहीं कर रहा हूँ, ऐसा मराठा योद्धा जारंगे पाटिल का कहना है. हमारे साथ कुछ लोग यहाँ पर उपस्थित, हम इनसे जानेंगे कि किस तरह से सफलता मिली है और क्या कुछ कहना चाहेंगे, क्या आगे का भविष्य होगा आपके बच्चों का, आपके जो औलादे आएंगे. मुळात मराठा समाजाच्या ज्या नोंदी आता सापडलेल्या आहेत, जे माननीय जरांगे पाटलाचं हे यश आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवाचं यश आहे. त्याचबरोबर जे गोरगरीब ओबीसी समाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा समाजाच्या नंतर धनगर समाजाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या संख्येने असलेला आमचा मुस्लिम बांधव, ज्याप्रमाणे 350-400 वर्षापूर्वी स्वराज्याच्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांसोबत ताकदीनं मुस्लिम बांधव उभे राहिले, त्याचप्रमाणे आमच्या या आरक्षणाच्या लढ्यामध्ये देखील तुम्ही जर बघितलात तर अंतराली सराटीपासून शहागड असेल, गेवराई असेल, बीड असेल, तुम्ही पुणे असेल, नगर असेल, प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी जागोजागी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली आणि अगदी जिव्हाळ्यानं आमच्यासोबत ते राहिले. गोरगरीब ओबीसी समाज देखील आमच्यासोबत आहे. मी तर म्हणेन हे यश कुठल्या ना सरकारचं आहे ना कुणाचं आहे, हे यश सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कर्तृत्वाचं आहे, त्यांच्या त्यागाचं आहे, त्यांच्या बलिदानाचं आहे आणि गोरगरीब मराठा समाजाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांचं आहे. आता शिंदे सरकारने तुमची बात मानलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? शिंदे सरकारने काय तुमचं नाही, प्रश्न आता कुणाचंही सरकार जरी असलं तरी मराठ्यांपुढे यावेळेस त्यांना नमवावंच लागलं असतं, कारण मनोज जरांगे पाटलांसारखा इमानदार नेतृत्व आम्हाला मिळालं. आजपर्यंत कुणी लढा उभारायचा आणि मग गुपचूप अंधारात तो लढा मिटवायचा, पण मनोजदादा जरांगे पाटील यांनी मीडियाच्या साक्षीनं आणि लाखो मराठा बांधवाच्या साक्षीनंच संवाद केलेला आहे. कुठेही कोपऱ्या कापऱ्यात जाऊन त्यांनी संवाद केला नाही. हे त्यांच्या इमानदारीचं यश आहे. याचं क्रेडिट कृपा करून कुठेही राजकारण्याने घेऊ नये ही आमची विनंती आहे. काका काय सांगाल, आता तुम्हाला यश भेटलं आहे आरक्षण संदर्भात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आमची प्रक्रिया जरांगे पाटील एक आम्हाला देव शिवाजी महाराजासारखे मिळाले, त्यामुळंच हे आरक्षण लेकरा बाळाकरता सक्सेस झालं. नाहीतर असा माणूस मिळणं एक आमच्या नशिबात लेकरा बाळाचं समजून आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही सुद्धा कुरुंद्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात आम्ही 7 लोकांना बी त्यांना अमर उपोषण करून पाठिंबा दिलेला आहे. दादा काय सांगाल, जे यश भेटलं आहे तुम्हाला आरक्षणासंदर्भात, कसा प्रकार तुम्हाला फायदा होणार आणि जे जारंगे पाटील साहेबांनी जे प्रकार केला, तुमची काय प्रतिक्रिया? नक्कीच आज जे आम्हाला यश मिळालेलं आहे याचं सर्वस्व जे हे आहे ते मनोजदादा जरांगे पाटील यांनाच जातं. सुरुवातीपासून मनोजदादा जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झुंज देतात. त्यांनी अनेक वेळा अनेक उपोषणं केली आणि अनेक उपोषणातून दाखवून दिलं आणि त्यांनी जे बोलतात त्याप्रमाणे चालतात. एक इमानदार नेतृत्व मराठा समाजाला आत्तापर्यंत जे मिळालं नव्हतं ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मिळालं आणि मनोजदादा जरांगे पाटील शिवरायानंतर आम्हाला एक हक्काचे सेनापती मिळाले आणि त्या सेनापती आमचा सच्चा होता, म्हणून त्याच्या मागं ताकदीनं आम्ही खेड्यापाड्यातून या मुंबई शहरापर्यंत आलोत आणि आमच्या या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सगळ्या याला मोर्चाला अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं. हा विजय मनोजदादा जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधवांचा आहे. या आरक्षणामुळे नक्कीच भविष्यात आमच्या लेकराबाळांना नातवांना लाभ होईल.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये लाखो रुपये खर्च करून शिक्षण हे मराठा समाजाला घेणं आता शक्य राहिलं नव्हतं. गोरगरीब आमचे जे विद्यार्थी आहेत, लेकरं आहेत, त्यांना शिकवावं कसं? ग्रामीण भागातील ही एवढी नाजूक परिस्थिती आहे. सरासरी आमचा सर्व समाज हा कुणबीच आहे, शेती करून उपजीविका जगवतो. त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही येतात, कुठल्याही अशा क्लास 1, सुपर क्लास 1 किंवा क्लास 2च्या सुद्धा श्रेणीवर ते नाही आहेत. आता भविष्यामध्ये आमचे लेकरं शिकलेले आहेत, त्यांना नोकऱ्या लागतील, या आरक्षणाचा नक्कीच फायदा होईल, याचा आम्हाला आनंद आहे. दादा काय सांगाल, तुम्हाला कसा प्रकार फायदा होणार आता? मला वाटतं जो कोणी देव म्हणतो, देव माणसामध्ये शोधावा लागतो आणि आम्हाला जरांगे पाटलाच्या रूपामध्ये आम्हाला देव मिळाला, एवढंच मी मान्य करतो. काय सांगाल दादा, तुम्ही आज नवी मुंबईमध्ये आहात आणि तुम्हाला यश भेटलेलं आहे. यश ते मिळालं, पण इथून पुढे आम्ही म्हणत होता एवढं म्हणेल की हे जे गव्हर्नमेंट आहे, जे सरकारी नोकऱ्या वगैरे आहेत याचं पूर्ण खाजगीकरण काढले, याच्या विरुद्ध याच्यापेक्षा अजून मोठा आम्ही लढा इथं उभा करू, लढू. दादा तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज यश भेटलेला आहे, कसा प्रकार तुम्ही बघतात काय? जैसा कि आप देख सकते हैं कि जो मराठा समाज है उनको आज यश मिला है, ऐसा इनका मानना है. और आपको दिखाना चाहूँगा कि आज इनकी वापसी है, घर वापसी है, नवी मुंबई से वापसी जाने के लिए यहाँ पर देखिए नाश्ते पानी की व्यवस्था कर रहे हैं. और कहाँ से आए हैं आप लोग, कौन सा गाँव है? कुरुंदा, वसमत तालुका, हिंगोली जिला. नाश्ता पानी बना रहे हैं, कितने देर में पहुँचेंगे वहाँ पर? अभी शाम को जाएंगे, शाम को पहुंचेंगे. अब जरांगे पटेल ने बोले वाला है अंतर सराफी पहले चलेंगे, बाद में वहाँ से कुरुंदे को जाएंगे. अभी सिंधे सरकार ने आपकी बातों को मान लिया है, तो किस तरह से देखते हैं आप लोग? बहुत अच्छी नज़र से देखते हूँ, क्योंकि उन्होंने जो फैसला दिया है वो अच्छी तरह से दिया है, इसके वास्ते हम अच्छी नज़र से देखते हैं शिंदे साहब को. आरक्षण के लिए कितना संघर्ष करना पड़ा आप लोगों को? बहुत करना पड़ा, बहुत संघर्ष करना पड़ा. और वो इसके वास्ते जरांगे साहब को इतना बलिदान देना पड़ा, वो बहुत बड़ा है. जैसा कि आप देख सकते हैं कि यहाँ के जो मराठा समाज है उनका मानना है कि काफ़ी संघर्ष के बाद आरक्षण इनको मिला है मराठा समाज को, और आने वाले समय में इनको काफ़ी सुविधा मिलेगी. वीडियो जर्नलिस्ट बाबर के साथ पंकज बिनोसी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.